प्रत्येक राशीनुसार 2025 हे कसं ठरू शकतं त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. तर आपण एक एक राशीने जाऊयात आणि प्रत्येक राशीचं महत्त्व, त्याचं शुभ अशुभ काय परिणाम होऊ शकतात याकडे एकदा बघूयात आपण. चालेल, नक्कीच. आता आपण मेष राशी जर पाहिली तर मेष राशी ही मंगळाच्या अंतर्गत येते आणि आपण मंगळाचं सांगितलं की हे वर्ष पण मंगळाचंच आहे. तर मंगळाच्या लोकांना काय करायला लागणार आहे की थोडंसं आपल्याला ॲग्रेसिव्ह न राहता थोडंसं शांतपणे घेण्याची गरज आहे, की म्हणजे थोडं विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे, की पटकन निर्णय जे घेतात. मेष राशीचं बोधचिन्ह आहे मेंढा. मेंढा म्हणजे काय की धडक मारायची, फक्त एवढंच माहिती आहे. मग माझं डोकं फुटेल किंवा पुढच्याला लागेल हा काही विचार करत नाही. पण इथे तसं न करता आपल्याला काय करायचंय की थोडासा सारासार विचार करणं. तर ह्याचा रंग पाहिला तर शुभ रंग आहे थोडासा लालसर गुलाबी, म्हणजे पूर्ण लालच रंग आहे असं नाही, तर लालसर गुलाबी रंग याचं हे आहे. आणि ह्याच्या मेष राशीसाठी जर उपाय आपण पाहायचे म्हटलं की थोडं जर आपल्याला त्रास होत असेल तर मेष राशीला 7.5 पण चालू होत आहे. तर ह्याच्यासाठी जर उपाय पाहायचे म्हटले तर 7.5साठी असं आहे की आपण उडीद, काळे तीळ आणि साखर पाण्यात टाकलं आणि ते पाणी जर पिंपळाच्या झाडाला वाहिलं तर आपल्याला 7.5साठी म्हणजे बऱ्यापैकी रिलीफ मिळू शकतो किंवा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपण गणपतीची उपासना करू शकतो. तर गणपतीची उपासना म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काही धर्मग्रंथ काढायला पाहिजे, ते वाचायलाच पाहिजेत असं पण नाहीये, किंवा खूप वेळ ते हे करायला पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यांनी आपल्याला उपयोग म्हणजे फायदा होऊ शकतो. तर आपल्याला हे नाही जमत आहे तर आपण दुसरं काय करू शकतो की आपण गणपतीला मंगळवारी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवू शकतो, किंवा आपण गणपती स्तोत्र म्हणू शकतो, किंवा मसूरची डाळ आणि गुळ गणपतीच्या मंदिरात ठेवू शकतो. ह्या वर्षामध्ये आपल्याला मारुती उपासना आणि गणपती उपासना फायदेशीर ठरणार आहे. कारण मेष राशीचा स्वामी ही मंगळ आहे आणि ह्या वर्षाचा स्वामी हे मंगळ आहे.